बाकीचे जरा चतुर आहेत, टार्गट आहेत बाकीचे, ते लवकर वर देत नाहीत, ते परीक्षा घेतात आणि मग वर देतात. तसं भोळा चक्रवर्ती वर द्यायच्या बाबतीत तथा असतो, लगे वर हातात एक नाही दोनही हात वर करतो म्हणे हा देव. ते काहीच कळत नाही म्हणे ते शंकराला. हे देव म्हणू लागले विष्णूला, काही करा आता तुम्ही मार्ग काढा ना आम्हाला वाचवा. म्हणले वाचवायचं, पण मग भगवान विष्णूने डोळे झाकून घेतले. विष्णूने डोळे झाकून घेतल्यानंतर विष्णूने मनात विचार केला. म्हणले अरे त्या तारकासुराचा वध करण्याकरता भगवान शंकराच्या पोटी जन्म घेणारा मुलगा आहे. काय त्याचं नाव? कार्तिक स्वामी. कसं बरं? तुमची आहे का तुमची कथा? इथे येऊन बसा. तुम्ही म्हणजे हुशार माणसं आहे तुम्ही. वा एक कथा वाजली आहे काय तुम्ही लई कथा वाले वाजले. हा, तारकासुराचा वध करणारा कोण होता काका? तारकासुराचा वध करणारा म्हणे भगवान शंकराच्या पार्वतीच्या पोटी जन्म येणारा आहे तो कार्तिक स्वामी. पण भगवान शंकराचा जर विवाह झाला नाही तर कार्तिक स्वामी जन्माला कसं यायचं? मग भगवान विष्णूंनी सांगितलं, देवगणांना सांगितलं. म्हणले ऐका, नारद महर्षी कुठे गेले? म्हणले हे काय इथं बोलवा. नारद महर्षीला बोलावलं. नारद महर्षीला बोलावून सांगितलं. म्हणले नारद महर्षी एक काम करायचं, ती जी हिमालयाची पोरगी आहे ना, काय नाव तिचं? आज पार्वती. पार्वती. हा, पार्वती. त्या पार्वतीचा आणि भगवान शंकराचा विवाह जुळून आणा, सोयरीक जुळून आणा. नारद महर्षी म्हणजे कळ लावे नारद महर्षी, कळ लाव्या मुनी म्हणायचे त्यांना. शेंडी कळ लावे नारद. वा वा, जा म्हणे अगोदर पहिलं ते सोयरिकीचं बघा. नारद महर्षी म्हटले सोयरिकीचं बघू, मला आलंय काय आता, मी मध्यस्थी होऊ का? आणि जर काही त्यांच्या संसारात कौड बंगाल झालं, त्यांच्या दोघात भांडणं झाले, त्यांच्या बापाने मायकडे आले, मग माय पोरीला सांभाळत नाही, तो लग्न लावून दिलं आणि त्यांना मला येऊन नाही जमायचं नाही. हा, जावा लागल. हिमालयाकडे गेले. बळच देवगण नारद महर्षी सगळे विष्णू सहित सगळे त्या ठिकाणी ब्रह्मदेवा सहित तिथं गेले. तिथं गेल्यानंतर ब्रह्मदेवाला त्या हिमालयाला प्रश्न केला. म्हणले ओ हिमालया. नारद महर्षी ब्रह्मदेवाला म्हणू लागले, ब्रह्मदेवा ते तिथपर्यंत गेले पण पुढं काय झालं ते आम्हाला सांगा. विधे प्राज्ञ वदेदानी मनोत्पत्तिम समादरात अपि शापं समाचक्ष्व कुरु संदेह भज्जनम. सांगा आम्हाला पुढं काय झालं. हिमालयापर्यंत गेले पण हिमालयाच्या तिथं गेल्यानंतर तो हिमालय आणि देवगणात काय चर्चा झाली तेव्हा सांगू लागले. म्हणले ऐका, हिमालयाची देवगणाची चर्चा झाली. म्हणले हिमालयाला देवगण सांगू लागले, काही करा, सृष्टीचा विनाश वाचवायचा असेल, त्या तारकासुराचा वध करायचा असेल तर तुम्हाला तुमची मुलगी त्या भगवान शंकराला द्यावी लागल. ठीक आहे. हिमालयानं प्रश्न उत्तर देऊन टाकलं. ठीक आहे. पण हिमालयाची पत्नी मैना, तिनं शंकर पाहिलेला नव्हता, तिला शंकर कोणी माहित नव्हता, पण महादेव आहे हे माहित होतं. पण हाच महादेव आपला जावई होणार आहे हे माहित नव्हतं. शंकर नावाचा माणूस एक आहे का दोन आहे? किती आहेत शंकर नावाचे माणसं गावागावात? एक शंकर आहे का? किती आहेत? कितीक शंकर आहेत, कितीक महादेव आहेत, कितीक वेगवेगळ्या नावाचे लोक, एका नावाचे लोक कितकं आहे. म्हणजे आसन कोणता शंकर, त्याच्या संग विवाह करून द्यायचा आसन पार्वतीचा. होऊ दे म्हणले, काय व्हायचं. ठरल्याबरोबर इकडं सगळे तिथून उठून हिमालयापासून उठून सगळे देवदेवता इकडं भगवान शंकराजवळ आले. भगवान शंकराला डवचलं, ओ महादेवा उठा. भगवान शंकर उठायला तयार नाही. कशीच हाल ना भगवान शंकर. मग कामदेवाला सांगितलं. म्हणले कामदेवा ऐका, कामदेवा एक काम करा, तुम्ही जायचं आणि कामाच्या प्रभावानं त्या भगवान शंकराची तपश्चर्या भंग करायची. म्हणले हा, आणि ते कामाची माझ्याच्याने मी जर भगवान शंकराची तपश्चर्या भंग केली, भंग केल्यानंतर जर भगवान शंकरांनी तिसरं नेत्र उघडलं आणि मला भस्म केलं, मग मी नाही जाणार.
जावं लागणार आहे, जा लवकर, टाइम संपत आलाय, लवकर जा. गेले कामदेव भगवान शंकराजवळ, आणि भगवान शंकराजवळ गेल्यानंतर कामदेवानं भगवान शंकराची त्या कामनेनं, कामवासनेनं भगवान शंकराची तपश्चर्या भंग केली. भगवान शंकराचे डोळे लाल बुंद झाले. लाल बुंद डोळ्यांनी भगवान शंकर त्या कामासुराकडे, त्या कामदेवाकडे पाहू लागले. कामदेवाकडे पाहत असताना त्या तिसरा डोळा उघडल्या गेला. तिसरा डोळा उघडल्या सरशी त्या तिसऱ्या डोळ्यातून कडकड 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 असा आवाज करत 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 एक ज्वाळा निघाली. ज्वाळा निघाल्यानंतर ती ज्वाळा सरळ 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 त्या कामदेवावरती पडली. कामदेवाची जागेवरती राग खक कामदेव झाले. कामदेवाला जाळल्याबरोबर तिकडं सती रती, ती रती रडू लागली. देवा माझे पती, काय करू आता, कोणाकडे जाऊ. संगीत देता राव. आरडाओरडा करायला लागले. तिथं सगळे देवदेवता गेले. तिला सांगितलं, म्हणले ऐक, जरी तुझा पती गेलेला असला ना तरी तू टेन्शन घेऊ नको, तुझा पती परत तुला मिळणार आहे. फक्त कामदेवाला भगवान शंकराची तपश्चर्या भंग करण्याकरता पाठवलं होतं. झालं डिक्लेअर. भगवान शंकराची तपश्चर्या भंग पावली. भंग पावल्यानंतर भगवान शंकर त्या कामदेवाला जाळून थोडस शांत झाले. शांत झाल्यानंतर सगळे देवदेवता सगळे त्या भगवान शंकराजवळ गेले. शंकराला म्हणू लागले, देवा आता काय करायचं. हसायचं नाही. आता काय करायचं म्हणले देवा. तर देवगणांनी नारद महर्षीला सांगितलं, आता एक काम करायचं, तुम्ही जायचं, भगवान शंकराची स्तुती करायची, आणि स्तुती करून भगवान शंकराला पार्वतीशी विवाह करायला लावायचा. म्हणले आता कसं काय करावं. नारद महर्षी म्हणले, मी कसा जाऊ, आता तर त्यांनी कामदेवाला जाळलंय, ते तर कामदेवाला जाळलं म्हणल्यानंतर अजून त्यांचा राग काही शांत झाला नसणार आहे. तेव्हा भगवान शंकराचा राग जरा कठीण आहे. म्हणले काही करून मला भगवान शंकरापाशी जाणं भाग पाडू नका, मी जाणार नाही. पण बळच ब्रह्मदेवाने सगळ्यांनी मिळून त्या नारद महर्षीला पुढं केलं. पुढं करून नारद महर्षी पुढे गेले. पुढे जाऊन भगवान शंकराचे पाय धरले. पाय धरून कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता भरकुटी जळाली कारुण्य सिंधू भवधूक हरी तुझं वीन शंभो मज कोण तारी. आवाज दिला, ओ प्रभू, देवा, देवादिदेव महादेवा, ऐका, उठा, 2 मिनिटं मी काय बोलतोय तेवढं ऐका ना, माझं म्हणणं ऐकून घ्या. देवाने जागे झाले, डोळे उघडले. डोळे उघडून नारद महर्षीकडे पाहिलं. नारद महर्षीकडे पाहिल्यानंतर नारद महर्षीच्या जीवात जीव आला. ज्यावेळेस देवाचे डोळे पांढरे शुभ्र होते, लालबुंद नव्हते. रागाच्या भरात लालबुंद असतात, पण शांत असलं का डोळे शिपित असतात, फक्त बुबुळ काळं दिसतं. आणि तिथं नारद महर्षी गेले. नारद महर्षींनी त्यांना प्रश्न केला. म्हणले ऐका देवा, काही करा, पण सृष्टीची निर्मिती आहे, सृष्टीची उत्पत्ती आहे, सृष्टीची स्थिती आहे, सृष्टीचा लय आहे. त्या सृष्टीच्या स्थिती करता, उत्पत्ती करता, स्थिती करता, लया करता तुम्हाला या ठिकाणी अवतार घ्यावा लागलेला आहे. तुम्ही अवतारित झालेला आहात. तुमचा अवतार हा कित्येक युगानुयुग चालत राहणार आहे. म्हणून तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. त्या जगदंबा आई भवानी माता पार्वतीशी तुम्हाला विवाह करावा लागेल. काही करा. भगवान शंकरांनी सांगितलं, जमणार नाही. मी कसा विवाह करू, माझ्याशी कोणी विवाह कसं करील, जमणार नाही, जमायचं नाही, जमायचं नाही. नाही नाही देवा, करावं लागेल. ठीक आहे, बघतो मी माझ्या पद्धतीनं. भगवान शंकर तिथून उठले. उठल्यानंतर ते म्हणले, इथं मोकार ताण देतेत राव, कोणी येतं उठत सुटत माझी तपश्चर्या भंग करतं आणि मला देवाचं भजन करून देत नाही. चाललो म्हणले मी, थेट हिमालयात गेली. बर का.
हिमालयात गेले आणि हिमालयात गेल्यानंतर हिमालयात तिथं पुन्हा हिमालयाशी चर्चा झाली. हिमालयानं भगवान शंकराचं आदरातिथ्य केलं. आदरातिथ्य केल्यानंतर भगवान शंकराशी चर्चा चालू झाली. कसं काय चाललंय, काय चाललंय, कुठं होते, कधी आले, काय अमुक तमुक सगळ्या गोष्टी झाल्या. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर भगवान शंकरांनी सांगितलं मला तपश्चर्या करायची, मला तपश्चर्या करण्याकरता जागा द्या. भगवान शंकराला असं सांगितल्यानंतर भगवान शंकराला त्या हिमालयानं जागा दिली. जागा दिल्यानंतर भगवान शंकर असे स्थानापन्न झाले. स्थानापन्न झाल्यानंतर मुद्रा लावली. ध्यान मुद्रा लावल्यानंतर डोळे झाकून घेतले आणि डोळे झाकून घेतल्यानंतर ध्यानमग्न प्रभू झाले. ध्यानमग्न प्रभू झाल्यानंतर त्या ठिकाणी हिमालय आले. हिमालयानं प्रभूला डवचलं, म्हणले देवा माझी मुलगी पार्वती आहे, त्या पार्वतीचा तुम्ही स्वीकार करा, तुमची सेवक म्हणून तुमच्या जवळ राहू द्या, सेवक म्हणून तुमच्या जवळ राहू द्या. भगवान शंकर म्हणले न रोवा कुंज रोवा, आपलं जमणार नाही, मी तिला माझ्या जवळ माझी सेविका म्हणून घेणार नाही. कसं करून भगवान शंकराला त्या पर्वतानं हिमालयानं पाया पडून विनवणी करून काही करा, पण माझ्या मुलीला तुम्ही पदरात घ्या, तुमची सेविका म्हणून, तुमची दासी म्हणून तुमच्या पदरात घ्या. तुमची तपश्चर्या होईपर्यंत का होईना तुम्ही तिला तुमच्या पदरात घ्या, सेविका म्हणून. मग भगवान शंकरानं तपश्चर्या होईपर्यंत त्या पार्वतीला सेविका म्हणून पदरात घेतलं. सेविका ती पार्वती भगवान शंकराची यथासांग पूजा करायची. पार्वती ती भगवान शंकराची यथासांग सेवा करायची. फळं आणून द्यायची, कंदमुळं आणून द्यायची, पाणी आणून द्यायची, चहा आणून द्यायची, बिस्किट आणून. आताच्या काळातली पार्वती देती शंकराला चहा बिस्किट, ती नव्हती देत. कंदमुळं आणून दिली. कंदमुळं आणून दिल्यानंतर कंदमुळं खायचे. कंदमुळं खाऊन झाले की शंकराचे पाय चेपण्याकरता तिथं पार्वती जायची. शंकराचे पाय चेपून द्यायची, शंकराचं डोकं चेपून द्यायची. शंकराचे सगळे जे जे नाही ते कामं भगवान शंकराचे पार्वती करायची. सेवक म्हणल्यानंतर सगळे कामं झाले. भगवान शंकर तिच्यावरती प्रसन्न झाले, तिला वर दिला. म्हणले पार्वती मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, तू तुझ्या यथोचित मनोकामना तुझ्या पूर्ण होतील असा वर तुला देतो. आणि त्या ठिकाणाहून भगवान शंकर निघाले, थेट कैलासात आले. कैलासात आल्यानंतर पुन्हा नारद महर्षी तिथे गेले. म्हणले नारद महर्षी देवाला म्हणले का हो लग्नाच्या आधीच सासुरवाडीला जाऊन आले. ते म्हणे सासुरवाडी सासुरवाडी बिसुरवाडी मी नाही पाहत, आता लग्नाच्या आधी जावई सासुरवाडीला गेलेला पाहिला का? आता जात असतील, हळदीलाच जातात ना. त्यावेळेच वेगळं होतं. म्हणले मला काय घेणं ते जावईचं सासुरवाडीचं सासऱ्याचं सासूचं, मला घेणं देणं नाही. म्हणे मी आपला तपश्चर्या करण्याकरता हिमालयात गेलतो, मला बाकीचे जे घेणं देणं नाही. नाही नाही म्हणले तुम्हाला त्या पार्वतीशी विवाह करावाच लागल, करावा लागल. ठीक आहे म्हणले पार्वतीशी मी विवाह करतो, पण पार्वतीनं मी परीक्षा दिली का? मी जी परीक्षा पार्वतीला सांगल ती परीक्षा पार्वतीनं जर पास केली, पार्वती जर ती परीक्षा पास झाली तर मी पार्वतीशी विवाह करायला काही हरकत नाही. गेले. भगवान शंकर असं जटाधारी रूप धारण केलं. जटा मुकुटमणी शंकर कैलासपती, जटाधारी आला मोठा, जटाधारी आला, भजन करा. जटाधारी आला बडा, जटाधारी आला, जटाधारी आला, जटाधारी आला, जटाधारी आला, जटाधारी आला, जटाधारी आला बघा, जटाधारी जटाधारी आला बडा, जटाधारी आला, जटाधारी
जटाधारी आला जटाधारी आला जटाधारी आला जटाधारी आला बडा जटाधारी आया जटाधारी आले ब्राह्मणाचं रूप घेतलं जटा मोठ्या जटा झालेल्या आहेत दाढी बडी मोठी झालेली आहे विक्राळ अक्राळ विक्राळ ब्राह्मणाचं रूप आहे आता जटा विखुरलेल्या आहे डोक्याच्या दाढीची जटा विखुरलेल्या दाढी मोठी झालेली आहे बेंबीच्या देठापर्यंत दाढी झालेली आहे जटा मोळ्या मोठ्या असा गोल असा घागरावानी गुंडी झाली त्या जटाची एवढ्या मोठ्या जटा अंगावरती भगवे वस्त्र परिधान केलेले आहे तो भगवान परमात्मा तिथं केला हिमालयावरती गेला आणि हिमालयावरती जाऊन त्या हिमालयाशी चर्चा झाली म्हणजे ब्राह्मण देवता आले भगवान शंकर तिथं गेले तिथं गेल्यानंतर ब्राह्मणाच्या रूपामध्ये भगवान शंकर होते पार्वतीला हाका मारा म्हटले तुमची मुलगी कुठे आहे मला तिचा हात बघायचा आहे स्वतः शंकर म्हणले मला तिचा हात पाहायचा आहे आता ब्राह्मण देवता आहे हात तर बघावा लागल ब्राह्मणाला हात दाखवता का तुम्ही दाखवता देवा पहा ना थोडं काही दिसतं का काळ पिवळं आहे काय काय हातावर धनबिन आहे का नाही पहा ना पुढे भेटेल का नाही पोरगी पहा ना म्हणतेत का नाही देवाला ही पहा ना देवा काही जुळा ना बा कुठंच उत्तरात आहे का दक्षिणेत आहे का पश्चिमेत आहे का गावातच आहे का बाहेरची आहे तस त्या ब्राह्मण रूपात आलेल्या शिवशंकरानं सांगितलं तुमच्या मुलीचा हात पाहायचा मुलीचा हात पाहिला म्हणजे ए पोरी अगं तुला पती भेटणार आहे तुझं लग्न होणार ती म्हणे मला माहिती होतं पण मग पती कसा भेटणार अरे त्याच्या अंगावर सगळं भस्म आहे तो नुसता भस्माची राख भस्मच लावून घेतो अंगाला भस्मच लेपून घेतो डोळ्याला असे 3 डोळे आहेत म्हणले त्याला 2 कान आहेत ते म्हणजे 2 कान असते नाक असतं 2 डोळे असते पण देवाला 3 डोळे आहेत म्हणजे आणखी जटाधारी आहे म्हणले त्यानं जटा धारण केलेला आहे त्या जटावरती चंद्र आहे म्हणले चंद्र धारण केलेला आहे गळ्यामध्ये रुद्राक्षाचा माळ आहे पण तुझ्या पतीच्या गळ्यात नाग बघा पार्वतीला सांगू लागले शंकर स्वतः ब्राह्मणाच्या येडा आहे तुझा पती लय येडा आहे म्हणले त्याला काहीच कळत नाही नुसता अवतार आला म्हणे नुसता भूतात येतो भूतासंग नाचतो भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती नाचती भूते वेताळ 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 नाचती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती भूते वेताळ नाचती 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 होते वेताळ होता संघ काय नाचतय स्मशानातच काय राहतय गज चर्मधारी स्मशानी राहिला स्वर द्यायचा ना मग मला बी सुरू होत एक तर आधी स्वर गेलेला आहे गळ्याचा कसा बसून गज चर्मधारी स्मशानी राहिला गज चर्मधारी स्मशानी राहिला संगे भूत मेरा विराजित गज चर्मधारी म्हणले वाघाचं कातड काय घालतय उघडण पागडच काय हिंडतय हातात त्रिशूळच घेतय बम बम बोले शिवर डोले शंकर डोले पार्वतीचा असं म्हणतोय आणि येड्यावानीच करताय म्हणे तुझा नवरा काय तू काय नाही तुलाच कसा आवडला त्यो पार्वती म्हणली रे कोण रे तू माझ्या नवऱ्याला नाव ठेवतो मूड द्या आता तुमच्यात पतीला नाव जर एखाद्याने ठेवलं तर ये तुला पाहते बेल ना आण ग पोरी दुपटनं घेऊन माग लागती पार्वतीनं तसंच केलं जे पार्वती त्याच्या माग लागली त्याचा त्रिशूळच घेतला हातातला ते
कमंडोलू ठेवायचं, त्याला काय म्हणतो आपण? कुबडी. कुबडी ब्राह्मणाची कुबडी घेतली, कुबडी घेऊनच माग लागली पार्वती. थांब, तुझा बेतच पाहते. माझ्या नवऱ्याला, माझ्या पतीला नाव ठेवतो भगवान शंकर. तुझी कस काय जीभ जेवढी मोठी झाली, तू भगवान शंकराला नाव ठेवतो, सृष्टीच्या मालकाला नाव. थांब, बेतच पाहते तू. ते ब्राह्मण पुढे पळत, कोण? शिवशंकर स्वतः, आणि पार्वती त्याच्या मागे पळते. भगवान शंकर तशीच गेले थेट कैलासात. कैलासात गेल्यानंतर भगवान शंकरांनी सांगितलं, म्हणले, ओ देवगण हो, मी सती त्या पार्वतीची परीक्षा घेऊन पाहिली. बऱ्याच परीक्षा घेतल्या पार्वतीच्या, पण आपल्या टाइम नाही. बऱ्याच परीक्षा घेतल्या. परीक्षा घेऊन पार्वतीच्या परीक्षेत पार्वतीची परीक्षा पास झाली म्हणले. आणि पार्वती नुसती परीक्षा पास नाही झाली, तर मलाही पास झाली म्हणले. आणि मी सुद्धा तिचा झालो म्हणले. पार्वतीचा पती योगीराज म्हणले, आता मी लग्न करायला तयार. वा 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 वा. लग्नाच्या पत्रिका छापण्यात आल्या. लग्नाची पत्रिका छापली. श्री गणेशाय नमः. आमचे येथे भगवान विष्णुदेव, भगवान ब्रह्मदेव, भगवान शंकरांच्या कृपा आशीर्वादाने आमची इथे शुभ लग्न आयोजित केले आहे. चिरंजीव शंकर कंसात महादेव, त्याच्या पुढे भोलेनाथ. कुणाचे चिरंजीव? जगदंबा मातेचे चिरंजीव. तथा हिमालय, श्री हिमालय व सौ मीना हिमालय यांची कन्या पार्वती जी सौका पार्वती यांचा शुभ विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. 12:45 10:20 शुभ विवाह सोहळा संपन्न होणार आहे. वार आहे शनिवार. शनिवारी रात्री बरोबर 10:15 20 सुकतना टायमिंग. जरा पंचांगण पहा ना. 10:20 भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह सोहळा होणार आहे. त्या विवाह सोहळ्याकरता आपले विनीत कोणीच नाही, फक्त भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव, नारद महर्षी, देवगण, ऋषीगण, सगळे 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 नाव. आमच्या आत्याच्या लग्नाला यायचो हं, आमच्या मामाच्या लग्नाला यायचो हं. सगळी किलबिल परिवार खाली. किलबिल परिवार. आहेर व भेट वस्तू स्वीकारल्या जातील. गणेश भाऊ, टीप, आहेर व भेट वस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत. जरी कोणी आणल्या तर त्या आम्हाला घ्यायला आम्हाला काय हरकत नाही, असं पत्रिकेत लिहिलंय. आणि पत्रिका छापून झाली. पत्रिका छापून झाली. पत्रिकेच्या एका कोपऱ्यावरती मस्तपैकी असा छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो. नाही ना, त्यावेळेस नव्हते. पत्रिकेवरती मस्त असा ब्रह्मदेवाचा फोटो दिला, एका बाजूला जगदंबेचा फोटो दिला, एका बाजूला सरस्वतीचा फोटो दिला, आणि मस्त अशी पत्रिका छापली. अशी सोन्याच्या अक्षरांनी, सुवर्ण अक्षरांनी पत्रिका छापली. तिकडं भगवान शंकराची पत्रिका नारदांनी त्यांनी पण छापली. इकडं पार्वतीची हिमालयानं छापून दिली. सगळ्या ठिकाणी पत्रिका वाटली. 10 दिशांना पत्रिका वाटल्या. 10 दिशांना घरोघर पत्रिका वाटल्या. घरोघर पत्रिका पोहोच केल्या. आमच्या मुलीच्या लग्नाला यायचं, आवर्जून यायचं, सहपरिवार सहकुटुंब यायचं. लवकर आयोजन करा, लवकर या, लग्नाच्या आधीच जेवण आहे ना. आता तेच तेच निघालंय. लग्नाच्या अगोदर जेवायचं, तांदूळ फेकायचे, आणि ज्यांचे नाही झाले त्यांनी या लग्न मंडपात यायचं, लग्न लावायचं, तांदूळ अक्षता टाकायच्या. लग्न झालं, वाजंद्री सावचित्त सावधान म्हणले का पाया पडायचं मंडपाच्या, म्हणजे तुमचं पण होईल. आता तुमच्यातले कोण कोणाचे नाही झाले, ज्यांचे ज्यांचे नाही झाले त्यांनी कीर्तन तिथं लग्न मंडपाच्या पाया पडायचं होते. झाली तयारी. बस्ता वगैरे बांधण्यात आला. दोहीकडचा बस्ता बांधला. त्यावेळेस नाही बांधित बसते, काही नका ऐकू. मग काही ऐकत येत राव, सांगत की ऐकू येतो. हा भारी बरं, बस्ता बांधला असं. हा खरंच का बांधला असं का?
वाचता नाही झालं, सगळं डिक्लेअर झालं, तारीख झाली. तारीख झाल्यानंतर तारखेच्या आदल्या दिवशी भगवान शंकराला हळद लागली. हळद लागली नवरदेवाला, हळद लागली. नवरदेवाची हळद लागल्याबरोबर हळदीचं गाणं आहे का तुमच्याकडं? हा, ते बाणायची ना का ना इथं, जाऊ द्या बाजूला. हा, खंडोबाला नाही, भगवान शंकराला हळद लागली. हळद लागल्यानंतर भगवान शंकराची हळद झाली. सगळं वाजंत्री वाजत होते, सगळं ना 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 तातडंग तातडंग. अरे वाजा ना, काय वाजंत्री ढिले आहेत रे. ढांगडांग 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 ढांगडांग. हा, सापडं का सापडं सापडं. थोडं थोडं बारीक बारीक वाजा. हळदीला निदान कळून द्या, हळद लागती देवाला. हा, देवाची आई आली. देवाची आई जगदंबेनं हळद लावली. जगदंबेनं हळद लावून झाल्यानंतर तिथं देवाची बहीण आली. शंकराच्या बहिणीनं देवाला हळद लावली. शंकराचे बंधू आले, बंधूनं हळद लावली. शंकराचे सगळे मित्र परिवार, सगळे गणगोत्र, सगळे आले. सगळ्यांनी हळद लावली. इकडं पार्वतीला हळद लावली, हिमालयानं मेनकानं हळद लावली. सगळ्यांची हळद अशी, दोन्हीकडची हळद अशी निम्म्यारातपर्यंत डीजे पुढं नाचले. 11, 12, 1 वाजला तरी डीजे काही जाईना. डीजे वाजत होता. डीजे वाजत होता. म्हणले नाही नाही, आता लग्न लावायचंय, लवकर आवरा. काय झालं? नाचून झालं, नाचून झालं. टाइम होत आला, टाइम होत आला. म्हणले आता 5 मिनिटं राहिले, 3 मिनिटं राहिले. 3 मिनिटात दिवस उगायचा. दिवस उगाला का लगे देवाला बंडोळ्या बांधवल्या, बाशिंग बांधलं, आंघोळ वगैरे झाली, देवाची बाशिंग बांधलं, मस्तपैकी इस्नोल पावडर केलं, देवाला असं लिपस्टिक फिरण लावली, फिरण लावली. त्याच्यानंतर ते दुसरं आणखीन काय होतं ते लावलं, असं गोरा गोरा. हा, फाउंडेशन का काय, ती फाउंडेशन लावलं. फाउंडेशन लावून अशी टिकली लावली. टिकली लावून असं मस्त इकडून असे टिपके दिले. मस्त असं भगवान शंकराला असं. पण तरी पण भगवान शंकरांनी एवढं मोठं फाउंडेशन लावलं होतं तरी भस्म घेतला, अख्ख्या अंगाला लावला. काय देव या म्हणले यो, अरे याला इतकं सजलं होतं भारी भारी, पण यांनी भस्मच लावला अंगाला. काय कळत का नाही, काऊन म्हणे याला भलं भस्म लावलं देवाने अंगाला. आनंद झाला देवाला, भस्मच लावला अंगाला. बसले नंदीवरती, वरड निघालं. काही एसटीनं आले, काही जिपडेने आले, काही मोटरसायकलवर आले. जिपड्या नव्हत्या, सगळे असं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं, जाऊ द्या, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं आले. आणि सगळे वराडी मंडळी मंडपात येऊन बसले. आणि मंडपात येऊन नवरदेवाची वाट पाहत बसले. नवरदेव आला. नवरदेवाला ते मानपान का काय म्हणते, वर ओवाळणीचं सामान इकडून सासूरवाल्याकडून जावयाला दिलं. त्यानं ते घेतलं. त्यांनी घेतल्यानंतर मारुतीच्या मंदिरात गेले. मारुतीच्या मंदिरात जाऊन ते ड्रेस चेंज केला, परत वेगळा ड्रेस घातला, परत फाउंडेशन लावलं. तरी भगवान शंकरांनी परत भस्म घेतला आणि लावलं. आता काय देव म्हणे, मग असे लावू नका जायना, पण परत लावलं. जाऊ दे, लावू दे म्हणे, काय त्याचं काय घेणं झालं. चला पुढे गेले. निघाल्यानंतर वाजत होतं. भूत असे पुढे नाचत होते. सगळे भूत, येतळ चांडळ निटळ फटळ सगळं आलं होतं तिथं. या कराळ विकराळ रूपात. भूत काय साधा असतं काय? मी नाही बरं का भूत, नंतर मी येतो. भूते वेताळ नाचती, 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 भूते वेताळ. एक भूत गेलं देवाकडे. ओ देवा, उतरा नंदीच्या खाली, बसा माय मानगुटीवर, मी तुम्हाला नाचितो. तेव्हापासून प्रथा पडली बरं का तात्या. हे भूत नाचत येत ना, नवरदेवा पुढे नाचणारे सगळे महादेवाचे भूत. ही तवाची प्रथा आहे आदिनाथ भाऊ. हा, तेव्हापासून नाचत येत त्या आतापर्यंत. फक्त त्यावेळेस डीजे नव्हता, त्यावेळेस असे बँडवाले होते, असे नाही. हा, झालं सगळं झाल्यानंतर मेनका म्हणली, ओ ऐका ना, मला माझा जावई पाहायचा आहे.
मी तर पाहिला नाही, निदान मला आता तरी दाखवा. ती म्हणे वर जाय, गच्चीवर गेली का त्या गच्चीच्या पुढं काय ते बाल्कनी, त्या बाल्कनीत जाय, त्या बाल्कनीतून पाय वरात येऊ राहिली, तो बाबा बसलेला आहे म्हणे बैलवर, नंदीवर बसून येऊ राहिला म्हणे, त्याचा पाय त्याला पाय. झालं, मेनका गेली वरती, पोर्च मध्ये गेली, त्या पोर्चच्या वर त्या बाल्कनीत गेली, बाल्कनीतून अशी डोकली. झाली ना बिशूद झाली मेनका. 2-3 दाशी पळत आल्या, धाडकन मेनका खाली पडली. इथं नसते पडता आलं मला. पडली मेनका खाली, पडली, आवाज झाला. 2-3 दाशी पळत आल्या, कोणी पाणी आणतंय, कोणी काय, कोणी गुळ आणतंय, कोणी कांदा आणतंय, कोणी चप्पल आणतंय, कोणी बूट आणतंय. वास द्यायला उठली तर उठली, बळत पाणी मारून उठवली. म्हणजे मला द्यायचंच नाही माही पोरगी यायला, हे येडय म्हणी. अरे ते भस्म लावलंय काय, त्याच्या गळ्यात रुद्राक्ष काय, नागच काय, काही येड्यावानी अंगावर कपडेच काय घातले, तर कसं वागत आहे, कशावर बसले, मला जमायचंच नाही. त्याच्या पुढं तर भूतात नाचत येत बाई, माही पोरगी भूतात कशी राहायची, नाही द्यायची म्हणले, मला जमायचंच नाही. मोठ्याने धाय मोकलून रडायला लागली मेनका. तिथं ब्रह्मदेव विष्णू भगवान मेनकाकडे गेले, म्हणले ऐक, अगं जरी तुला तुझी मुलगी त्याला द्यायची नसली तर विधात्याला ते लिहून ठेवलेलं आहे, विधात्यानं शिव पार्वतीचा विवाह होणार आहे, हे नक्की आहे, हे ठरलेलं गणित आहे. त्यामुळे शिवाजीचा पार्वतीचा, शिव भगवंताचा, शिवशंकराचा पार्वतीचा विवाह होण्यापासून तो टाळू शकत नाही. ऐक, टाळावं लागणार नाही, तो विवाह होऊन दे. ऐक म्हणले, काय कर, तुला लागलोस तो 1 तोळ्याची चेन करतो. नाही 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 जमणार. बळत नादवलं, नादून मेनकाला नादिवलं. बळच मेनका नादी लागली. म्हणले ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मग मी राजी होते. झालं, नवरदेव आला. आणा ना नवरदेवाला. मुलीचे मामा मुलीला मंडपाच्या गेटवर घेऊन या. मुलगी तर इथं आलेली आहे, मंडपात गेटवर यायच्या आधीच मंडपात आली. अक्षदावाल्यानी अक्षदा वाटा. या हनुमान नगरीत या हनुमान नगरीत हो. हे पहा, एक मिनिट ऐका. भगवान शंकरांचा विवाह सोहळा आहे, पार्वतीचा विवाह सोहळा आहे. ज्यांनी कोणी जोड्या संघ आणल्या असत्या त्यांनी इकडे पटांगणात होणाशा फुगड्या खेळा, नाचा, आनंद घ्या. भगवान शंकराचा पार्वतीचा विवाह आहे. बरोबर. अरे नवरदेवा पुढं, डीजे पुढं नाचायचं घे. या जरा पुढे या. अशा तिकडे गेटवर नका उभं राहू, यायला जागा ठेवा. या हनुमान नगरीत या हनुमान नगरीत काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन महादेवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन महादेवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन महादेवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. या हिमालयात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत. सोन्याचं सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन शंकराचं लागत. अक्षदावाल्याने अक्षदा वाटून घ्या, हळदी कुंकावाल्याने हळदी कुंकू लावून घ्या. नवरी मुलीचे मामा नवरी मुलीला लग्न मंडपाच्या गेटवर घेऊन या.
जागा करा जागा. हे सोन्याचं बाशिंग लग्नाच्या गेटवरती नवरदेव आलाय. सोन्याचं बाशिंग लकी देवाचं लागत डबल. सोन्याचं बाशिंग अहो जागा करा नवरदेवाला. जाऊ द्या गेटवर नवरदेवाला. जाऊ द्या गेटवर. करा जागा. नारी 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 पत्रिका गेली देशोदेशावर. देहुनी पत्रिका गेली देशोदेशावर. नवरीचे मामा देशावर नवरीचे मामा नवरीचे मामा. टाळ मृदुंग ही गरजती हो. नवरीचे मामा टाळ मृदुंग ही गरजती नवरीचे मामा. हर्षानं वाजते. वरवणी करून घ्या. दिसत नसलं तर उजाड लावा. टॉर्च म्हणजे काय फोटो काढायला. हळूहळू यायचं. मेरे सरकार आए हैं, सजा दो घर को गुलशन सा. मेरे सरकार आए हैं, सजा दो घर. हळूहळू यायचं. खाली पाठ नाही ठेवली. लगे कुटिया भी दुल्हन सी. लगे कुटिया भी दुल्हन सी. मेरे सरकार आए, सजा दो घर को. हो गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका वती महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जलये समुद्र सरिता कोरिया सदा मंगलम शिवलग्न सावधान. म्हणा संजू. शुभ लग्न शुभम भवतु. सावधान. आली लग्न घटी समीप नवरा घेऊनिया वागरा. गृहोते मधुपर्क पूजन करा. अंग पटाते धरा. दृष्टा दृष्ट वधूवरा न करिता. दोघे करावी उभी वाजंत्री बहुगल्वला न करणे. लपुया सदा
मंगलम शुभलग्न शुभम भवतु विष्णुला कमला शिवासी गिरिजा कृष्णा जशी रुक्मिणी सिंधूला सरिता तरुषी लतिका चंद्राशी जशी रोहिणी रामासी जनकात्मजा प्रिया जशी तशी सावित्री सत्यव्रता वैशी वधू साजिरी वरितसे हर्ष वरासी आता कोर्याचदा मंगलम शुभलग्न शुभम भवतु सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धनं बल्लाळो मुरुडं विनायकं महं चिन्तामणि स्थेवरं लेल्याद्रि गिरिजात्मकं सुरवदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो राजसंस्थापति गणपति कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान कन्या बागडली जरी करी माहेरची आठवण टाकाक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान दुडू दुडू धावयाची सोनुली पर्यंगणी माय पित्याची माया अश्रू भरले नयनी छोट्या भावासाठी तिचा कंठ आला दाटून टाकाक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान माय दुरून पाहते गाली तुळशीला पाणी आठवीत बालपण मन येता भरुनी माया पाझरली तिची डोळे पुसती पदरान टाकाक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान आज मंगल या दिनी डोई अक्षदा पडते बंधू बहिणीची माया ती जला रडविते सुखी ठेवा वधूवरा पांडू रंगासी मागन टाकाक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा प्रथम नमोया श्री गणराया प्रथम नमोया श्री गणराया प्रथम नमोया श्री गणराया
दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या मंगलमय प्रसंगी उपस्थित राहिलात त्याबद्दल दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपणास खूप खूप धन्यवाद देतो. आपले आभार तदेव मानतो. लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे देव मनसा स्मरामि. आपल्या कुलस्वामिनीचे चिंतन सावधान. आपल्या गृहस्वामिनीचे चिंतन वराडी सावचित्त चिंतन स्वातंत्र्य सावचित्त चिंतन. वाजा फटाकडे आले. आधी संगीत आहे. वा वा. तुम्हाला लग्नाला न्यावं भाऊ. हा. चला नवरदेव नवरी आतमध्ये जा. हे फोटो काढायचे वा. आणि कन्यादान हे झालेलं आहे. कन्यादान करत असताना कन्यादानाचा विधी चालू आहे. ब्रह्मन देवता सांगताय कन्यादानाचं महत्व सांगत असताना ब्रह्मन देवता कन्यादान ओततायत. कन्यादानाचे श्लोक ब्राह्मण देवता म्हणतायत आणि कन्यादान करत भगवान शंकराचा पार्वतीचा विवाह यथासांग यथाविधी पार पडला. पार पडल्यानंतर त्या ठिकाणी कन्यादानाचा विधी चालू झाला. कन्यादानाचा विधी चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी अजून 11 वाजायचे. काळजी नाक करू, भरपूर वेळ जायचा आहे. लागू द्या ना लग्न. ओरडायची गाडी अजून निघायची. ड्रायव्हर इथं बसलेला आहे, गाडी कसं काय जाईल? ऐका झालं सगळं यथासांग यथाविधी पार पडू लागलं. हिमालय आणि ती काय नाव मेनका. त्या मेनका दोघा नवरा बायको दोघा पती पत्नीनं त्या कन्यादान ओतायचं ठरलं. कन्यादान ओतू लागले. कन्यादान ओतता ओतता त्या ठिकाणी कन्यादान ओततायत पण ओतता ओतता डोळ्यामध्ये अश्रू वाहत आहेत. ती मेनकाही मोठ्यानं रडते पण मेनका मनातली मनात हुंदके देत रडते आणि हिमालय रडतायत. रडता रडता तो यथासांग यथाविधी तो सोहळा पार पडला जातो. कन्यादानाचा विधी पार पडला जातो. मुलगी त्या ठिकाणी प्रत्येकाजवळ जाते. प्रत्येकाजवळ जाऊन प्रत्येकाच्या पाया पडते. प्रत्येक जण त्या मुलीला आशीर्वाद देतात. आशीर्वाद देता देता प्रत्येकाचा आशीर्वाद घेत ती मुलगी पुढे जाते. त्यानंतर सुन्मुख पाहिला जातं. सुन्मुखामध्ये सगळे झालं. सगळं आवरल्यानंतर त्या ठिकाणी निघण्याची वेळ येते. निघण्याची वेळ आल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलीचा बाप असतो पा. एखाद्या मुलीचा जर विवाह झाला, विवाह झाल्यानंतर ती मुलगी जर बिदाईची वेळ असेल, ती मुलगी जर वाट लावण्याचा प्रसंग आला तर तो बाप कसा रडतो तो तुम्हाला सगळ्याला माहिती. एका बापाला कळतं मुलगी कशी वाट लावतात ते. त्याचं हृदय पिळवटून जातं. तसं हिमालयाचं सुद्धा हृदय असं घट्ट झालं. हिमालय असा एका मंडपाच्या कोपऱ्यामध्ये असा रडू लागला. मंडपाचा एक कोपरा धरला. कोपरा धरून त्या मंडपाचा खांब असा धरू लागले आणि खांबाला धरून धाय मोकलून धाय मोकलून धाय मोकलून हिमालय रडू लागले. पण हिमालय एकटेच रडत होते. हिमालयाजवळ दुसरं कोणीच गेलं नाही, काही नाही. हिमालय कुठं आहे हे सुद्धा कोणाला माहित नव्हतं. एका मंडपाच्या एका कोपऱ्यात तो बाप रडतोय आणि इकडे मुलगी विदाई वाट लावण्याचा प्रसंग चालू आहे. पार्वती माताचा त्या ठिकाणी विदा करण्याचा प्रसंग चालू आहे. आणि पार्वती माताला विदा करत असताना पार्वती मातेची आई मेनका मोठमोठ्यानं धाय मोकळून रडते. कधी मेनकाच्या गळ्यामध्ये पडून रडते, तर कधी तिच्या पार्वतीच्या गळ्यात पडून रडते, तर कधी धन्याच्या गळ्यात पडून रडते, तर कधी कलावतीच्या गळ्यात पडून रडते. कोण होत्या धन्या आणि कलावती? पार्वतीच्या बहिणी मावश्या. राव द्या ना तुमचं द्या. अशी रडू लागली मेनका आणि रडता 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 धाय मोकलून रडू लागली. सगळे तिचं सांत्वन करू लागले. पण पार्वती जी आहे, पार्वती सुद्धा मोठ्यानं रडू लागली. आणि पार्वती अगोदर आजीच्या गळ्यात पडली. आजीच्या गळ्यात पडून आजीला म्हणू लागली, आजे माझा बाप बोळा आहे ग, माझ्या बापाकडे लक्ष ठेव, कधी त्याला कमी पडू देऊ नको. तो जर कुठे गेला तर त्याच्यावरती ध्यान ठेव, त्याला लक्ष ठेव. माझा बाप फार गरीब माणूस आहे, माझ्या बापासारखा दुसरा कोणी नाही, माझा बाप म्हणजे माझा देव आहे. असं पोरगी रडता रडता सांगू लागली. आणि सांगता सांगता धाय मोकलून रडू लागली.
एवढंच काय, पार्वती माता तिथून निघाल्या आणि बहिणीच्या गळ्यात पडल्या. बहिणीच्या गळ्यात पडून धाय मोकळून रडू लागली. दीदी, आजपासून आपण फक्त सणासुदीलाच भेटणार, इतर दिवशी भेटता येणार नाही. धाय मोकळून रडू लागली. तिथून बहिणीपासून बाजूला झाल्या. बाबा कुठे, बाबा कुठे, बाबा कुठे म्हणून पार्वती मोठमोठ्यानं रडते. रडता रडता पार्वतीला सांगितलं, म्हणले बाबा, तुझा बाबा दिसत नाही इथं. बाबा कुठं तरी तिकडे पत्तरवाळ्या गोळा करतो. पार्वती पत्तरवाळ्या गोळा करतो. पार्वतीनं सगळे बाजूला सोडले. पार्वती धावत पळत आपल्या बापाकडे गेली. आणि बापाकडे गेल्यानंतर बाबा बाबा म्हणून पार्वती माता त्या हिमालयाच्या गळ्यात पडली. हिमालयाच्या गळ्यात पडून धाय मोकळून पार्वती रडते. पार्वती मोठ्याने रडते. पार्वती मोठ्याने धाय मोकळून रडते. बाबा, मी गेल्यानंतर तुम्ही काळजी घ्या. मी जोपर्यंत मी होते तोपर्यंत तुम्हाला बीपीची गोळी मी देत होते. बाबा, जेवायला वाढत मी होते. बाबा, तुम्हाला आंघोळीसाठी टॉवेल मी देत होते. बाबा, तुम्हाला दात घासण्याकरता ब्रश मी देत होते. बाबा, आता तुम्हाला ब्रश कोण देणार? बाबा, आता तुम्हाला आंघोळीसाठी टॉवेल कोण देणार? बाबा, आता तुम्हाला बीपीची गोळी कोण देणार? बाबा, म्हणून पार्वती धाई मोकळून रडू लागली. रडता रडता हिमालयाला सुद्धा रडू येऊ लागलं. हिमालय सुद्धा मोठमोठ्यानं धाय मोकळून पार्वतीच्या गळ्यात पडून हिमालय रडू लागला. तो प्रसंग आठवत असताना तो कवी सांगतोय, एका मुलीचं हृदय आणि एका बापाचं हृदय. म्हणजे भाऊ, माझा बाप रडतो मंडपाला धरून, माझा बाप रडतो मंडपाला धरून, हृदयामधल काळी जाज चाल सोडून, हृदयामधल काळी जाज चाल सोडून, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी आज उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. माझी आई रडते, माझी आई रडते गळ्यात पडून, हे सोन्याची बाहुली आज चालली सोडून, माझी सोन्याची बाहुली आज चालली सोडून, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी आज उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. कवी सांगतो ना, माझा बाप रडतो मंडप धरून. तसं तो हिमालय मोठ्यानं धाय मोकळून रडत होता. आणि हिमालयाची पोरगी ती पार्वती हिमालयाच्या गळ्यात पडून धाय मोकळून रडू लागली. पण 2-3 जण मधी गेले. त्यांनी दोघाला बाजूला केलं. बापापासून मुलीला बाजूला केलं, मुलीपासून बापाला बाजूला केलं. बाजूला केल्यानंतर मुलीला सांगितलं, मुली जा जा मुली तो जा जा मुली तू जा जा सासरी, मुली तू जा जा सासरी. जा म्हणले मुली, आजपर्यंत तुझा जो सांभाळ करणारा बाप आहे ना, त्या बापानं तुझं त्याचं कर्तव्य पूर्ण केलं. म्हणले आज तो बाप तुझ्या ऋणातून मुक्त झाला. म्हणले आज तुझ्या ऋणातून मुक्त झाला. तू गेलीस, तुझ्या सासरी गेलीस तरी काही हरकत नाही. तुझा आणि तुझ्या बापाचा संबंध त्या ठिकाणी फक्त आणि फक्त सणासुदी पुरता राहिला. आजपासून तू महादेवाची राहिली. आणि त्या ठिकाणी विदाईला नंदिकेश्वरावरती बसलेले मोठी अशी इनोव्हा गाडी सजवलेली आहे.
त्या इनोव्हा गाडीचा दार उघडल्यानंतर बर का भाऊ, त्या गाडीमध्ये नवरी बसवली, बळच नवरीला बसवलं. नवरी बसल्यानंतर नवरीचे पाय धुवायला मामी आली, बरोबर ना? मामी आली, मामी दाई मोकलून रडलं, बाई माझे मुलगी काय करू, सोडून चालली ग सोने. इथलची नाही, नाही ती इथली सोनी परत मोठी नाही, हाय दाई मोकलून माय खेळायला बसली, माझं नाव घ्या. हा. मामी दाई मोकलून रडू लागली. रडता रडता मामीनं पाय धुतले, पाय धुवून झाले, पाय धुवून झाल्यानंतर मामीनं पाय पुसले, पाय पुसून मामीनं तिला आत घेतली, हळदी कुंकू लावलं. 5 जणींनी हळदी कुंकू लावून तिचा बिदाईचा प्रसंग. आणि बिदाई झाल्यानंतर ते बिदाईचं गाणं वाजते का तुम्ही? निसली माहेरची जाणी पाठवणीची घटिकाली गंगा यमुना श्रोडाळी पाठवणीची घटिकाली गंगा यमुना श्रोडाळी पोहरावरी नवीन मरी पोहरावरी नवीन मरी पावरले थोडे नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी. हो. आणि अशा प्रकारे विदाईचा प्रसंग पार पडला. सगळेजण पाठीमागे आले. पार्वती मातेला आणि भगवान शंकराला वाटी लावलं. आणि वाटी लावल्यानंतर त्या ठिकाणी सगळे पाठीमागे आले. ज्या ते ज्याच्या त्याच्या कामाला लागले. कोणी मंडप सोडते, कोणी मंडप झाडते, कोणी चटाया गोळा करते, कोणी पत्रवाळ्या गोळा करते, कोणी काय जे ते ज्याच्या त्याच्या पाठीमागे त्याच्या त्याच्या कामाला लागले. इकडं भगवान शंकर आणि पार्वती माता पुनश्च कैलासावरती आले. आणि कैलासावरती आल्यानंतर बरेच दिवस निघून गेले. आणि बरेच दिवस निघून गेल्यानंतर बराच कालखंड संसार भगवान महादेव लग्न झालं हे लक्षातच नाही महादेवाचं. उठलं सुटलं आंघोळ झाली का लगे महादेवाने ते डमरू घ्यायचं, डम 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 डमरो आला पार्वतीपती महादेवा. असं डम 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 डमरू. हा असं वाजायचं. डमरू वाजता वाजता गेले गेले तर तसे गेले कैलासावरती. लगे ध्यान लावलं की लगे पुन्हा ध्यान असतं. कित्येक हजार वर्ष पार्वती नुसती भाकऱ्या करायची, तशाच शेळ्या पडायच्या. शंकर घरी येतच नसत. आताच्या काळात पार्वती मस्त भाकऱ्या करते, पण शंकर तिकडच पिऊन पडत होत. आताच्या काळातला शंकर नाही. या काळात पार्वती माता सगळ्या गोष्टी करायची, पण भगवान शंकर येतच नसत. पार्वती मातेनं कंटाळून कंटाळून आपल्या पप्पाला फोन लावला. हॅलो पप्पा, तुमच्या जावई घरी येतच नाही म्हणे. तिकडं कुठं काय जेच गेलाय, झाले 1000 वर्ष झाले म्हणे, अजून घरी पत्त्या नाही म्हणे. काही आहे घरी, कोणी आहे का नाही, आहे का काय का कसं.
परत हिमालयाने फोन बंद केला. थेट हिमालय, हॅलो जावई कुठे आहेत तुम्ही? ते म्हणे मी ध्यानस्थ बसलो. नाही नाही असं करू नका म्हणे, संसार आहे, संसारात काहीतरी संसार करा म्हणले. बर बर ठीक आहे म्हणले. तुम्हाला तारकासुराचा वध करायचा आहे म्हणले, तुमच्या मुलाच्या हातून तारकासुराचा वध होणार आहे, तेवढं ध्यानात घ्या म्हणले. बर ठीक आहे. घरी आले. घरी आल्यानंतर पार्वती मातेला, जसं तुम्हाला माहिती का तुमच्या मिस्टरला काय आवडत? तंबाखू का चार मिनार का कोंबडा? नाही नाही. मग मावा? नाही नाही. मग पूर्णची पोळी आवडती. कोणाला पूर्णची पोळी? आमच्या यांना आहे ना पूर्णची पोळी फार आवडते. आमच्या यांना आहे ना गुलाबजामू फार आवडते. आमच्या यांना आहे ना जिलेबी फार आवडते. आमच्या यांना आहे ना बासुंदी पाहिली का असं काहीतरी आवडत असेल ना तुमच्या ह्यांना. तसं पार्वतीनं सांगितले. पार्वती म्हणली आमचे हे आहेत ना त्यांना आहे ना दुधाची खीर फार आवडते. कोणाला? भगवान शंकराला, महादेवाला आवडते म्हणे दुधाची खीर. दुधाची खीर तर आवडतेच आवडते, पण पंचामृत आवडत. पंचामृत आवडत. हे कुणाला कळालं? पार्वतीला कळालं शंकराला काय आवडत. मग पार्वतीनं शंकर येणार आहे, पतिदेव घरी येणार आहे म्हणून मिष्टान्न बनवायला चालू केली. पण मिष्टान्न बनवित असताना पार्वतीनं ध्यानात घेतलं होतं, म्हणले काही जरी झालं आपल्या पतीला दूध आवडत. मग दुधाचे काही पदार्थ असू द्या, भांग असो, भांग भांग ते भांग तिकडे उत्तर प्रदेशात भांग करतात शंकराला. ते भांग असू द्या, अगर मिठाई असू द्या, अगर खीर असू द्या, अगर शिरा असू द्या, अगर दही भात असू द्या, पण भगवान शंकराला दुधाचे पदार्थ आवडतात. म्हणून भगवान शंकरा करता आणलेलं आहे ना, हा ते थोडासा नैवेद्य दाखवा देवाला. आणि भगवान शंकराला पंचामृत आवडत म्हणले आमच्या यांना पंचामृत आवडत. तर पार्वतीने काय केलं, सकाळ सकाळ दिवस उगाता इथं ठेवलेलं आहे. दिवस उगाता उठली, उठल्यानंतर तिनं चूल पेटवली, सॉरी गॅस पेटवला. हा तवा गॅस होता नव्हता, जाऊ द्या असू द्या, काही असू, चूल असू नाही तर चुलंगण असू. ते झालं. तिथं तिनं तो स्वयंपाक केला यथोचित असं मस्तपैकी पंचामृत बनवलं. दह्यापासून, दुधापासून, तूप वगैरे सगळं सगळं 5 प्रकारचे पदार्थ त्याच्यामध्ये टाकले, त्याचं पंचामृत तयार केलं. पंचामृत तयार करून दूध, त्याच्यापासून तांदळाची खीर, त्याच्यामध्ये बदाम, पिस्ते, काजू, मनुके सगळं 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 ते मध्ये काय तुम्ही वापरता ते सगळे पदार्थ वापरले. पदार्थ वापरून ती खीर तयार केली. घट्टमोठ अशी दुधाची खीर तयार झाली. त्यानंतर पंचामृत तयार झालं. भांग तयार केला. भांग तयार करून भांग तयार झाला. आणि भांग तयार झाल्यानंतर अशी मिठाई तयार केली. दुधापासून अशी मस्त मलाईची बर्फी तयार केली. दुधापासून अशी मस्त मलाई अशी पनीर तयार केलं. हा अशा प्रकारे बरेच प्रकारचे असे दुधापासूनचे पदार्थ बनवले. आणि बनवल्यानंतर भगवान शंकराचा आदरातिथ्य करण्याकरता भगवान शंकराला असं मस्तपैकी गेटवरती, गेटपासून तर थेट घरापर्यंत त्या कैलास पर्वतापर्यंत असं आसन टाकलं. आसन टाकून फुलं अंथरले. फुलं अंथरून त्या ठिकाणी दिवा बत्ती वगैरे सगळं आरतीचं ताट तयार केलं. भगवान शंकर आले आणि भगवान शंकर आल्यानंतर भगवान शंकराचं स्वागत केलं. आणि स्वागत झाल्यानंतर भगवान शंकराचं स्वागत करून भगवान शंकरांना बसवलं. बसवल्यानंतर भगवान शंकराचं आदरातिथ्य केलं. आणि आपल्या पतीचं आदरातिथ्य करून आपल्या पतीला खाण्याकरता ते पदार्थ आपल्या पतीच्या समोर केले. पदार्थ समोर बघितल्यानंतर ते पदार्थ त्या भगवान शंकराने पाहिले. आणि भगवान शंकराने ते पदार्थ पाहिल्याबरोबर भगवान शंकराने ते आवडीनं खाल्ले आणि पार्वती मातेला आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव, नवऱ्यानेच पतीला आशीर्वाद दिला. आणि मग पार्वती माता भगवान शंकराची स्तुती करू लागली. आणि स्तुती करता करता पार्वती माता भगवान शंकराचं भजन करू लागली. सगळ्यांनी मिळून भगवान शंकराचं 2 मिनिटं भजन घेऊ. आरती होईल. आरती झाल्यानंतर सगळ्यांना जागेवरती पंचामृताचा महाप्रसाद मिळणार आहे. तो पंचामृताचा महाप्रसाद सगळ्यांनी घ्यायचा आणि घेऊन आपापल्या स्वगृही घेऊन निघून जायचं. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः
शिवाय हर हर बोले नमः शिवाय म्हणा म्हणा एक मिनिट भजन जर कोणी म्हणले नाही ना मी सकाळपर्यंत उठून देणार नाही सकाळपर्यंत उठून देणार नाही सगळ्याला कथा आवडती सगळ्याला भगवान शंकराची पार्वती मातेची कथा आवडली चरित्र आवडलंय तरी आवडलं तर मग निदान आवडीनं भजन तर करा ना याच्यावर मावा पडल्यावानी पिकावर ऊसवर मावा पडल्यावानी असे जळके पानं केले म्हणा सगळे सगळे नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय म्हणा भाकरी खाल्ल्या ना म्हणा म्हणा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय पोरो आवाज येत नाही राव तरणता ठरकतंय तुमचं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय आतले म्हणा ना नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय म्हणा जरा बेंबीच्या देठापासून आडायचं अच्छा जे ओम म्हणणार नाही त्याला पाहावा भगवान शंकर काय करतील ते मला नाही माहिती एक तर तो भोळाचे पण इतका बी भोळा नाही ते कोणी जर भजन नाही केलं तर मानगोटीरच बसते भूतच पाठीत लगेच मसुबान केवटुबान केवडकुबा अजिबात नाही ओ कसा आवाज वाढला भूताला बेले ओम नमः पार्वती पतये हर 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज पवनसूत हनुमान